मुलांनो, आज आपण पाहणार आहोत गणित विषयाचा 8व्या वर्गाचा भूमितीतील मूलभूत संबोध या पाठातील रेषा, रेषाखंड व किरण। तर त्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही मला उत्तरे द्या। बिंदू काय असते हे आपल्याला माहीतच आहे, आपण आधी शिकलेलोच आहोत। आणि संच काय असते हे आपण गणिताच्या पहिल्या भागात आपण शिकलेलो आहोत। तर संच काय असते? सेट असते। सेट म्हणजे जे समान गुणधर्म असलेले ज्याही वस्तू असतील किंवा अंक असतील त्याचा आपण संच तयार करतो। जसं आता व्हॉलीबॉलची टीम असं सांगितलं तर त्यांचं एक वेगळं संच तयार होईल, क्रिकेटची टीम सांगितली तर त्यांचं वेगळं संच तयार होईल। अशाच प्रकारे आपण अंकांचा संच पाहिलेला आहे। तर आज आपण पाहू बिंदूंचा संच, आणि बिंदूंच्या संचांमुळे काय तयार होते? रेष तयार होते। तर इथे मी एक रेष काढून दाखवते। ही एक रेषाखंड आहे आणि या रेषाखंडाला मी एक नाव देते ए बी। तर या दोन्ही बिंदूला मी असं नाव दिलं। तर आता आपल्याला याला लांबी याची मोजायची असली तर काय करावं लागेल? आपण असं मोजू। तर ही झाली 10 सेंटीमीटर। तर आता याला लिहायचं कसं? याला लिहिताना लेंथ ऑफ ए बी इक्वल्स टू 10 सेंटीमीटर, म्हणजे ही झाली त्याची लांबी। तर याला आपल्याला मोजता आलं, म्हणजे मी आता याला इथून किंवा इथून वाढू शकत नाही, तर म्हणून याला काय म्हणतात? रेषाखंड। आता आपण पाहू किरण। किरणाच्या एका बाजूला आपण एरो दिलेला आहे आणि एका बाजूला बिंदू आहे। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की किरण जी आहे ही या बिंदूच्या साहाय्याने, म्हणजे या दिशेने वाढवता येणार नाही, पण या दिशेने बी च्या साहाय्याने हे आपल्याला वाढवता येणार, म्हणजे ही इथून अमर्यादित आहे। आणि हा जे ए आहे याला आपण काय म्हणू? किरणाचा प्रारंभ बिंदू। आणि हा जो बी आहे इथपासून आपल्याला ही कितीही वाढवता येईल। तर अशा प्रकारे ही किरण असते। आणि यानंतर आपण पाहू रेष। आता या रेषला मी नाव दिलं पी आणि क्यू। हे पी आणि क्यू या रेषावरील दोन बिंदू आहेत। पण ही रेष जी आहे ही इथूनही वाढवता येते, म्हणजे तुम्ही कितीही वाढवता येऊ शकतो आपल्याला। आणि क्यूच्या साइडनी पण ही आपल्याला कितीही वाढवता येते। तर ही काय झाली? अमर्यादित झाली। तर याला आपल्याला मोजता येणार का? नाही। आता आपण पाहू की रेषाखंड ही एकरूप कशी असते। आता याला इथे मी दोन रेषाखंड काढलेले आहेत। याला नाव दिलं ए बी आणि याला नाव दिलं पी क्यू। आता हे ए बी आणि पी क्यू एकरूप कधी असणार? जेव्हा ए बी ची लांबी आणि पी क्यू ची लांबी ही सारखी असणार। तर याला आपण कसं लिहिणार? जर ए बी ची लांबी पी क्यू च्या लांबी एवढी आहे तर आपण काय म्हणू? ए बी हे आणि पी क्यू ला एकरूप आहे। तर याला लिहिताना आपण कसं लिहू? ए बी इज कॉन्ग्रुएंट टू पी क्यू, अशा प्रकारे। आता ही जेव्हा एकरूप होते तर याची गुणधर्म काय असतात? गुणधर्म याची हे असतात की ही म्हणजे परावर्तन याच्यात असते। परावर्तन म्हणजे काय? ही रिफ्लेक्ट करते। म्हणजे आता हे मी सांगितलं की हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहेत,
तर याचे गुणधर्म काय असतील? याचे गुणधर्म असे असतील की AB ही PQ ला रिफ्लेक्ट करेल, AB ला रिफ्लेक्ट करेल. तर हे कसं करेल? तर याला आपण लिहू कसं? AB इज कॉन्ग्रुएंट टू AB. म्हणजे काय झालं? परावर्तन झालं. आता AB आणि PQ हे एक रूप आहे आपण सांगितलं. तर जर AB इज कॉन्ग्रुएंट टू PQ आहे, ही PQ ला एक रूप आहे, तर PQ काय होईल? PQ ही AB ला एक रूप होईल. म्हणजे वाईस वर्सा. म्हणजे जर याची लांबी याच्या एवढी आहे तर याची लांबी त्याच्याच एवढी असेल ना. तर मग याला लिहिताना आपण कसं लिहू? If AB is congruent to PQ, then PQ काय असेल? congruent to AB. तर ही काय झाली? सिमेट्री. आता आपण तिसरी प्रॉपर्टी बघू. याची तिसरी प्रॉपर्टी म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी. म्हणजे काय होणार? आता जर AB PQ ला एक रूप आहे आणि PQ, समजा इथे मी अजून दुसरी रेषाखंड काढली आणि याला नाव दिलं CD. तर AB PQ ला एक रूप आहे, PQ CD ला एक रूप आहे. तर AB काय होईल? CD ला एक रूप होईल, कारण हे असं पास होत जातं. तर AB याला लिहिताना आपण असं लिहू की AB इज कॉन्ग्रुएंट टू PQ आणि PQ इज कॉन्ग्रुएंट टू CD. तर AB इज कॉन्ग्रुएंट टू CD हे आपल्याला असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे आपण हे रेषाखंड, किरण, रेष व यांचे गुणधर्म रेषाखंडचे हे आपण पाहिले. आता आपण पुढे पाहू. याची तुलना करू. आता इथे बघा, इथे मी दोन रेषाखंड काढलेले आहेत, पण हे दोन्ही सारख्या लांबीचे नाहीत. आता ही तुम्हाला AB मोठी दिसत आहे आणि CD ही छोटी दिसत आहे. तर काय होईल? आपण यांची तुलना करत आहोत. तर जर AB ची लांबी ही CD ची लांबीपेक्षा जास्त असेल तर काय होईल? AB काय म्हणता येईल आपल्याला की AB ही CD पेक्षा मोठी आहे. तर आपण लिहिताना असं लिहू की AB इज ग्रेटर दॅन CD. किंवा आपण असंही लिहू शकतो की CD इज स्मॉलर दॅन AB. आता AB जी आहे ही CD पेक्षा मोठी आहे, म्हणजे CD काय आहे? AB पेक्षा छोटी आहे. तर आपण असंही लिहू शकतो की CD जी आहे ती AB पेक्षा छोटी आहे. आणि याच्या आधी रेख असा उल्लेख करायचा, म्हणजे रेख AB ही CD पेक्षा मोठी आहे आणि रेख CD ही AB पेक्षा छोटी आहे. तर हे असते, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही तुलना करता येते. आता आपण पाहू की हे जेव्हा परस्परांना लंब असतात तर कसं होते. आता इथे याला आपण नाव देऊ A, याला देऊ B, याला देऊ C, D, याला देऊ सपोज E. तर काय होईल इथे जर ही जे AB आहे, ही जे रेष आहे, जर ही याला परस्पर लंब असेल तर याच्यात येणारे जितकेही लाईन्स असतील याला पॅरलल, ते काय होणार? त्याला लंब असणार.
जे परपेंडिक्युलर असणार, हे 90 डिग्रीचा इथे अँगल बनणार. ठीक आहे. यानंतर आपण पाहू बिंदूंचे रेषेपासून अंतर. तर आता इथे मी काय केलं, AB हे लंब काढलं CD या रेषेवर. तर काय होईल, आता AB चा जो अंतर आहे CD पासून, तर काय होईल, हे जे CD रेष आहे याच्यामध्ये एक पॉइंट आहे B, याला B नाव दिलेलं आहे. हे या रेषावरील एक बिंदू आहे आणि या बिंदूवर एक लाईन ड्रॉ केली वर, तर याला नाव दिलं A. तर ही काय होत आहे, याला लंब होत आहे. तर आपण काय म्हणू शकतो यावरून की A चा जो अंतर आहे CD पासून तो किती असेल, AB एवढाच असेल, कारण आपण एवढा अंतर सांगू नाही शकत ना असं. तर याचं अंतर काय होईल, AB हा त्याचा अंतर असेल. तर अशा प्रकारे आपण आता ही लाईन जर किती वाढवली आपण या साईडने, तरी याचं या लाईन पासून अंतर काय होईल, AB इतकंच होईल. तर अशा प्रकारे आपल्याला AB चा जो आहे अंतर तोही आपल्याला समजता येईल. ठीक आहे. तर इथे जे मी B काढलेलं आहे याला आपण काय म्हणू, हे सांगा. याला आपण म्हणू मिड पॉइंट. आता मिड पॉइंट म्हणजे काय, मिड पॉइंट म्हणजे मध्यभाग. आता ही जी रेष आहे याला नाव देऊ आपण, ही रेषाखंड आहे, याला नाव देऊ AB आणि याचा जो मध्य बिंदू आहे याला नाव देऊ M. तर हा मध्यबिंदू किती असतात रेषाखंडाला, एकच असतो. त्याला 2 किंवा 3 असे मध्यबिंदू नसतात, एकच असतो मिडल पॉइंट. तर काय होईल, आता हे जर याचा मध्यबिंदू आहे AB चा M, तर आपल्याला काय म्हणता येईल की AM हे MB यांची जी लांबी आहे ती समान असेल. म्हणजे AM ची जी लांबी असेल ती MB ची लांबी असेल. तर आपल्याला हे कसं लिहिता येईल, लेंथ ऑफ AM इक्वल्स टू लेंथ ऑफ MB. म्हणजे ही जर 4 आहे तर ही किती होईल, 4. आणि ही जर 5 असली तर ही किती होईल, 5. आणि हा अशा प्रकारे आपल्याला काढता येते आणि याच्यावरून आपल्याला प्रश्नही सोडवता येते. तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, मला त्याची उत्तरे द्या. ही जी आहे ही रेषाखंड, याची जर मी लांबी तुम्हाला दिली आहे 5 सेंटीमीटर आणि मी सांगितलं की तू याला एक रूप एक अजून रेषाखंड आहे, याचं नाव आहे CD. तर ही AB रेषाखंड CD रेषाखंडला एक रूप आहे. तर याची लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर याची लांबी किती होईल, 5 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ AB इक्वल्स टू लेंथ ऑफ CD इक्वल्स टू 5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला यावर गणित सोडवता येईल. आता मी तुम्हाला स्वाध्याय देते.
इथे मी CD ही रेषाखंड काढलेला आहे आणि याचा मध्यबिंदू M आहे आणि या CM ची जी लांबी आहे ती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. तर तुम्हाला काढायची आहे CD ची लांबी आणि MD ची लांबी. आता इथे काय आहे की याची लांबी मी दिलेली आहे CM, याची लांबी तुम्हाला काढायची आहे MD ची आणि याची पण लांबी काढायची आहे CD ची. तर हे घरून काढून आणा. हे तुमचं स्वाध्याय आहे. धन्यवाद.